आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। आज नवी मुंबईकरांना त्यांचं हक्काचं विमानतळ मिळणार आहे। नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि डिसेंबरपासून हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सेवेत येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत। दुपारी 2:45च्या सुमारास पंतप्रधान मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर नवी मुंबई विमानतळावरती उद्घाटन सोहळा पार पडेल। पंतप्रधान विमानतळाच्या कामाची पाहणी देखील करणार आहेत आणि खास असणारं असं हे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं विमानतळ आहे त्याची पाहणी करणार आहेत। आतापर्यंत जर बघितलं तर हे जे विमानतळ असेल हे जागतिक पटलावरती आपलं नाव कोरेल अशा स्वरूपाचा दावाही केला जातोय। सध्याची थेट दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीचा हा रनवे जो आहे, धावपट्टी जी आहे ती पूर्णपणे सजवण्यात आलेली आहे। अर्थातच अजून काम दुसऱ्या टप्प्याचं काम हाती घेणं बाकी आहे। पहिल्या टप्प्यातलं काम आणि पहिली धावपट्टी जी पूर्ण झालेली आहे, अनेक वैशिष्ट्यांनी ठरलेलं आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरूपाचं हे विमानतळ आहे आणि या विमानतळाची लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी ही तुलना केली जाईल। प्रवासी क्षमता तब्बल 55,000 असणार आहे रोजची, तर पहिल्या टप्प्यातली प्रवासी क्षमता ही तब्बल 2 कोटींची असणार आहे। त्यामुळे अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असं हे विमानतळ आहे, ज्यात पहिला रनवे तयार झालेला आहे। एकूण 2 रनवे असणार आहेत, तसंच 75 जेट स्टँड असणार आहेत। 4 पैकी कोणत्याही टर्मिनलवरनं चेक इन करणं ही शक्य असणार आहे आणि मालवाहू क्षमतेसाठी सुद्धा या विमानतळाची विशेष ओळख असणार आहे। पूर्णपणे हरित इंधनावरती चालणारं अशा स्वरूपाचं हे देशातलं पहिलं विमानतळ आहे। तर एकूण क्षेत्रफळ हे तब्बल 2866 एकर इतकं आहे आणि लंडनचं जे हिथ्रो विमानतळ आहे त्याच विमानतळा इतकं दणदणीत आणि भव्य दिव्य असं हे विमानतळ म्हणून येत्या काळात नावाजलं जाईल। नवी मुंबईतनं आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी इथल्या तयारीचा घेतलेला आढावा आपण पाहूया। सध्या आपण आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी जे आहेत ते 50,000 लोकांना संबोधित करणार आहेत। आपण पाहताय 2:40 जो आहे हा लोक अर्पण सोहळा पार पडणार आहे, परंतु आपण पाहताय जोरदार जय्यत तयारी या ठिकाणी लोक अर्पण सोहळ्याची जी आहे सुरू आहे। आपण पाहताय लेफ्ट साईडला या ठिकाणी जे आहे लोकप्रतिनिधी जे VVIP देशातून येणार आहेत त्यांच्यासाठी ही सगळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। राईट साईडला मीडिया आणि माझ्या पाठी आपण पाहताय जवळपास 50,000 लोकांना बसण्यासाठी जी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही सुविधा केलेली आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर जवळपास 18,600 कोटी खर्च करून जे बांधलेले हे विमानतळ आहे आणि विमानतळाची कनेक्टिव्हिटी जर पाहिली ती अटल सेतू असेल, या साईडला वॉटर टॅक्सी असेल, बेलापूर असेल, तरघर स्टेशन असेल, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वॉटर टॅक्सी, मेट्रो ट्रेन, रेल अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर 2:40 जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण सोहळा जो पार पडणार आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर आता त्या ठिकाणी ते काय लोकांना संबोधित करणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन अरुण पेडणेकरसह राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई। तर नवी मुंबईमध्ये विमानतळाच्या उद्घाटनापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो 3चा आचार्य यात्रेमार्ग ते कफ परेड दरम्यानचा अखेरच्या टप्प्यातला मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। त्यामुळे आरे कॉलनी, BKC, CSMT, चर्चगेट, मंत्रालय, विधान भवन मेट्रो मार्गिकेनं जोडले जाणार आहेत। बहुप्रतीक्षित अशा मुंबई मेट्रो 3ची पहिली पूर्णपणे भूमिगत ॲक्वा लाईन आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होतीये। या महत्त्वाच्या टप्प्यामुळे आता कफ परेड ते आरेपर्यंतचा अखंड कनेक्टिव्हिटीचा जो टप्पा आहे तो पूर्ण होणार आहे। या टप्प्यामध्ये विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, CSMT, हुतात्मा चौक आणि चर्चगेट यासह 11 भूमिगत स्टेशन प्रवाशांसाठी खुली होणार आहेत। या आधुनिक स्थानकांमुळे मुंबईचा उत्तर दक्षिण प्रवास हा अधिक वेगवान आणि सोयीचा होणार आहे। आजपासून कफ परेड ते आरेपर्यंतचं अंतर हे सहजी पार करता येणार आहे अंडरग्राउंड मेट्रो ॲक्वा लाईनमुळे।